आपला पुढील प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याला सर्वात लांब गा असतो? आपले पर्याय आहेत: ए. जिराफ, बी. हत्ती, सी. वाघ, डी. सिंग. आपले योग्य उत्तर आहे पर्याय ए. जिराफ. आपला पुढील प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याचे तिखट दात असतात ज्यामुळे तो शिकार धरतो? आपले पर्याय आहेत: ए. शार्क, बी. हत्ती, सी. वाघ, डी. घोडा. आपले योग्य उत्तर आहे पर्याय ए. शार्क. आपला पुढील प्रश्न आहे, कोणता प्राणी जंगलातील सिंहापेक्षा अधिक ताकदवान असतो? आपले पर्याय आहेत: ए. वाघ, बी. सिंग, सी. गेंडा, डी. कंगारू. आपले योग्य उत्तर आहे पर्याय ए. वाघ. आपला पुढील प्रश्न आहे, कोणत्या पक्ष्याची चोच सर्वात लांब असते? आपले पर्याय आहेत: ए. गोंध, बी. बदक, सी. हुमिंगबर्ड, डी. सारस. आपले योग्य उत्तर आहे पर्याय डी. सारस. आपला पुढील प्रश्न आहे, कोणत्या पक्ष्याचे पाय खूप लांब असतात जेणेकरून तो चिखलात सहज चालू शकतो? आपले पर्याय आहेत: ए. बदक, बी. सारस, सी. घुबड, डी. कवला. आपले योग्य उत्तर आहे पर्याय बी. सारस. आपला पुढील प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याचा रंग आकाशाच्या रंगासारखा निळा असतो? इथे आपले पर्याय आहेत: ए. निळी मासा, बी. पेंग्विन, सी. कंगारू, डी. पंख असलेल फुलपाखरू. आपले योग्य उत्तर आहे पर्याय ए. निळी मासा. आपला पुढील प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याच्या अंगावर काटे असतात जे त्याला शत्रूंपासून वाचवतात? आपले पर्याय आहेत: ए. शार्क, बी. विंचू, सी. कासव, डी. हत्ती. आपले योग्य उत्तर आहे पर्याय बी. विंचू. आपला पुढील प्रश्न आहे, कोणता प्राणी आपल्या शिकाराला आपल्या पूर्ण वजनाने दबा करून मारतो? आपले पर्याय आहेत: ए. सिंग, बी. वाघ, सी. अजगर, डी. शार्क. आपले योग्य उत्तर आहे पर्याय सी. अजगर. आपला पुढील प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याला समुद्राचा तोता म्हणून ओळखले जाते? आपले पर्याय आहेत: ए. सील, बी. डॉल्फिन, सी. शार्क, डी. समुद्री घोडा. आपले योग्य उत्तर आहे पर्याय डी. समुद्री घोडा. आपला पुढील प्रश्न आहे, कोणत्या पक्ष्याच्या हाडांचा वजन अत्यंत हलका असतो ज्यामुळे त्याला उडता येते? इथे आपले पर्याय आहेत: ए. मोर, बी. कावला, सी. हंस, डी. बदक. आपले योग्य उत्तर आहे पर्याय सी. हंस. आता हा प्रश्न तुमच्यासाठी, कोणत्या प्राण्याच्या तोंडामध्ये विशेष तिखट दात असतात? आपले पर्याय आहेत: ए. वाघ, बी. बिबट, सी. साप, डी. हत्ती. जर तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.